नमस्कार, मी पंजाब डक। राज्यामध्ये दरम्यान पुन्हा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कारण की राज्यामध्ये ज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे, ठिकठिकाणी वडी नाणे वाहतील असा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की दररोज वेगवेगळ्या जोरात पाऊस पडणार आहे। मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर तर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। नगर जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे आणि राज्यातल्या परत सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर नगर जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना जिल्हा, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, पारगोळा, तसेच बुलढाणा जिल्हा, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, यवतमाळ यामध्ये सांगायचं झालं सर्व जिल्ह्यात पाऊस पडणार आहे। तुम्ही काय करा, शेतीचे कामे करून घ्या। यंदा योगायोग इतका चांगला की यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे। त्याच्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोणी पेरणीपासून वंचित राहणार नाही, कारण की या पावसातच आतापर्यंत तुम्हाला सांगू इच्छितो जवळपास 350 मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि याच्यानंतर 7-8 जूनला देखील भागबदलत पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर 13 ते 17 देखील खूप पाऊस पडणार आहे, म्हणून राज्यामध्ये पेरणीसाठी असं पोषक वातावरण आहे। जमिनीमध्ये पीक खूप ओलं आहे, पेरलं तरी उगवू शकतं, म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। अचानक वातावरणात बदल झाला, उद्याचा एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।